पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट हेमंतकुमार आनंद साका यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। पद्मशाली युवक संघटना सोलापूर सन 2026-27 सालाकरिता नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपदी ॲडव्होकेट हेमंतकुमार साका तसेच प्रेसिडेंटपदी आशुतोष दंडी आणि सचिवपदी नागेश मॅकल यांची निवड करण्यात आली आहे। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांच्या विश्वस्त मंडळातर्फे तसेच उपस्थित असलेल्या बहुसंख्य पद्मशाली समाज बांधवांच्या संमतीने त्यांची ही निवड करण्यात आली आहे। दरम्यान या निवडीनंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंतकुमार साका यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। यावेळी हेमंतकुमार साका यांनी आगामी काळात समाजातील युवकांचे संघटन मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला। पद्मशाली युवक संघटनेच्या मला अध्यक्षपदाबद्दल आपले विश्वस्त आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मला बहुमतानं या ठिकाणी निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे समाज बांधवांचे मी मनपूर्वक आभारी मानतो। आणि यंदाच्या 2026 आणि 27 या वर्षी जे आपलं मार्कंडे रथोत्सव होणार आहे आणि वर्षभरात जे विविध सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत, तर मी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि आपल्या समाजाचं संघटन बळकटी करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तुम्ही मला साथ द्यावी मी आशा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मला महापौर साहेब विनायक दादा कोंड्याल साहेब यांनी माझा जो सत्कार केला आणि विश्वस्त मुरलीधर आरकाल साहेब आणि त्याचप्रमाणे पलमारी काका आणि आज या ठिकाणी काका आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि या आमच्या टीम मध्ये आमचे प्रेसिडेंट म्हणून आशुतोष उर्फ मिकी दंडी यांचं निवड करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे सचिव म्हणून श्री नागेश मॅकल यांचं देखील निवड करण्यात आलेले, त्याबद्दल त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। या निवड प्रक्रियेदरम्यान पद्मशाली युवक संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर रायमल्लू कमटम, विजय चिप्पा, दिगंबर चिन्नी, रवींद्र गड्डम, अमर एक्कलदेवी, नरेंद्र कटकम, साईराम वीरू, बालाजी दोंता, प्रथमेश कन्ना, उमेश मामड्याल, व्यंकटेश सीता, नागेश गंजी, लक्ष्मीकांत साका, तुषार जक्का हे उपस्थित होते। तर तसेच माजी प्रेसिडेंट पैकी गोविंद चिंता, सूर्यकांत जिंदम, श्रीहरी साका, धनंजय मुदगुंडी, माजी सचिव योगेश मार्गम, पद्मशाली ज्ञाती संस्था विश्वस्त मंडळ सोलापूर व पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी व इतर समाज बांधव यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते।